सारे द्वितीय पीयूसी छात्राओं को यूट्यूब क्लास में आपका बहुत बहुत स्वागत है। कल हम लोगों ने देखा सुजान भगत के जो पहले दृश्य को लेकर या दूसरे दृश्य को लेकर, तो यहाँ पर क्या हो जाता है, जैसे सुजान भगत भिक्षा देने जा रहा था भिक्षु को, उस समय आकर भोला उसके हाथ से गठरी को छीन लेता है। ಹಾಗಾದರೆ ಸುಜಾನ್ ಭಗತ್ ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆಪ್ಪ ಅಂದರೆ, ಭಿಕ್ಷೆಯನ್ನು ಕೊಡಲಿಕ್ಕೆ ಹೋಗುವಾಗ ಅವನ ಕೈಯಿಂದ ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ, ಭೋಲಾ ಆ ಭಿಕ್ಷೆ ಗಂಟನ್ನು ಕಸಿದುಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ। सुजान ने खिसिया कर कहा, मैं भी तो बैठा नहीं करता। तो सुजान आगे बताता है, अरे मैं भी तो घर में बैठा नहीं करता, कुछ काम करते रहता हूँ, क्यों मुझे भिक्षा देने का अधिकार नहीं है। ಹಾಗಾದರೆ ನಾನು ಯಾವುದಾದ್ರೂ ಒಂದು ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡ್ತಾನೆ ಇರ್ತೇನೆ, ಹಾಗಾದರೆ ನನಗೆ ಭಿಕ್ಷೆಯನ್ನು ಕೊಡುವಂತಹ ಅಧಿಕಾರ ಇಲ್ವಾ ಅಂಥೇಳಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ। ಬೋಲಾ भीख भीख की तरह दी जाती है, लुटाई नहीं जाती। हम तो एक बेला खाकर दिन काटते हैं कि पत पानी बना रहे, और तुम्हें लुटाने की सूझी है। तुम्हें क्या मालूम कि घर में क्या हो रहा है। बेला एक जो समय होता है, पत पानी बनाना यानी मुहावरा है। तो आगे जो हमारा नाम या सम्मान जो बढ़ जाना है समाज में, ಹಾಗಾದರೆ ಬೇಲ ಅಂದರೆ ಒಂದು ಸಮಯ, ಪತ್ ಪಾನಿ ಬನಾನ अंडरलाइन ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿರಿ, मुहावरा ಇದೆ। तो भोला बताता है, अरे भीख को हमेशा भीख की तरह दी जाती है, लुटाई नहीं जाती, क्योंकि हम लोग एक वक्त एक समय खाकर बैठे रहते हैं, क्योंकि समाज में हमारा सम्मान बढ़ जाए, लेकिन आप लुटाने को लिए बैठे हैं। ಹಾಗಾದರೆ ನಾವೇನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ, ಕೇವಲ ಒಂದು ಹೊತ್ತಿನ ಭಿಕ್ಷೆಯನ್ನು ಯಾವಾಗಲೂ ಭಿಕ್ಷೆಯಾಗೆ ಕೊಡಬೇಕು, ಆದರೆ ನಾವು ಒಂದು ಹೊತ್ತಿನ ಊಟವನ್ನು ಮಾಡಿ ನಮ್ಮ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಕೀರ್ತಿ ಇರಲಿ, ಶ್ರೀಮಂತಿಕೆ ಇರಲಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಪರದಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ, ಆದರೆ ನೀನೇನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀಯಾ, ಭಕ್ತನಾಗಿ ಎಲ್ಲವನ್ನ ಹಾಳು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀಯಾ। सुजान ने इसका कोई जवाब नया दिया। बाहर आकर भिखारी से कह दिया, बाबा इस समय जाओ, किसी का हाथ खाली नहीं है, और पेड़ के नीचे बैठकर विचारों में मग्न हो गया। तो क्या हो जाता है, सुजान भिक्षु को कहता है, अरे बाबा इस समय चले जाओ, मेरे पास कुछ भी नहीं है, तो समय आने के बाद मैं तुम्हें भिक्षा दे दूंगा। तो पेड़ के नीचे बैठकर सोचने लगता है। ಆಗ ಆ ಭಿಕ್ಷುಕನಿಗೆ ಸುಜಾನ್ ಹೇಳ್ತಾನೆ, ಈಗ ಹೋಗು, ನನ್ನ ಕಡೆ ಏನೂ ಇಲ್ಲ, ಆದರೆ ಮುಂದೊಂದು ದಿನ ಏನು ಮಾಡ್ತೇನೆ, ನಿನಗೆ ಭಿಕ್ಷೆಯನ್ನು ನೀಡ್ತೇನೆ ಅಂತಂದು ಒಂದು ಮರದ ಕೆಳಗೆ ಹೋಗಿ ವಿಚಾರವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ। अपने ही घर में उसका यह अनादर, अभी यह अपाहिज नहीं है, हाथ पांव थके नहीं है, घर का कुछ न कुछ काम करता ही रहता है, उस पर यह अनादर, उसी ने घर बनाया, यह सारी विभूति उसी के श्रम का फल है, पर अब इस घर पर उसका कोई अधिकार नहीं रहा। देखिए, अपाहिज असमर्थ होता है, कमजोरी, विभूति संपत्ति। तो सोचता है जाकर पेड़ के नीचे बैठकर, क्या सोचता है, आपको प्रश्न आ जाता है, सुजान भगत पेड़ के नीचे बैठकर क्या सोचने लगा। तो यह सोचता है, मेरे घर में ही मैं इतना परिश्रम करके इस घर में संपत्ति लाई या घर को आगे बढ़ाया, मेरे घर में मेरा अनादर हो रहा है, क्योंकि मैं अभी अपाहिज असमर्थ नहीं हूँ, हाथ पाँव मेरे थके नहीं है, कुछ ना कुछ घर का काम मैं करता रहता हूँ, फिर भी मेरा अनादर हो रहा है। मैं ही घर बनवाया या विभूति संपत्ति मैंने ही लाया, लेकिन आज मेरे घर में मेरा अधिकार छीना जा रहा है। ಹಾಗಾದರೆ ಆ ಮರದ ಕೆಳಗಡೆ ಹೋಗಿ ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಾನೆ, ಇವತ್ತು ನಾನು ಎಲ್ಲ ಪರಿಶ್ರಮವನ್ನು ಪಟ್ಟು ಶ್ರೀಮಂತಿಕೆತನ ಅಥವಾ ಎಲ್ಲವೂ ನನಗೆ ಅನುಕೂಲ ಆಯಿತು, ಆದರೆ ನನ್ನ ಅನಾಧಾರವಾಯಿತು, ಆದರೆ ಇವತ್ತು ಏನಾಗ್ತಾಯಿದೆ, ಇವತ್ತು ನಾನು ಅಸಮರ್ಥನಾಗಿಲ್ಲ ಅಥವಾ ನನ್ನ ಕೈಕಾಲು ಇನ್ನೂ ದಣದಿಲ್ಲ, ಆದರೂ ಸಹಿತ ನನ್ನ ಮನೆಯಿಂದ ನನ್ನ ಅಧಿಕಾರವನ್ನು ಇವರು 3 ಜನ ಬುಲಾಕಿ ಭೋಲಾ ಶಂಕರ್ ಕಸಿದುಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। अब वह द्वार का कुत्ता है पड़ा रहे, और घर वाले जो रूखा सूखा दे दें वह खाकर पेट भर लिया करे, ऐसे जीवन को धिक्कार है। सुजान ऐसे घर में
नहीं रह सकता। तो बताता है अब तो मैं द्वार का कुत्ता बन गया, तो घर वाले मुझे रूखा सूखा देते हैं वहीं खाना है और खाकर पेट भर लेना है, तो मैं ऐसे जीवन को ಧಿಕ್ಕಾರ್ತಾ ಹೂँ। ಹಾಗಾದರೆ ನನಗೆ ಮನೆಯವರು ಆ ಮನೆಯ ನಾಯಿ ಅಂತೇಳಿ ತಿಳ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ, ಹಾಗಾದರೆ ಏನಿದೆ ಮನೆಯಲ್ಲಿ ಅದನ್ನೇ ತಿನ್ನಬೇಕು, ಹಾಗಾಗಿ ನಾನು ಯಾವುದೇ ರೀತಿಯ ಒಂದು ಇಲ್ಲಿ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಯೋಗ್ಯ ಇಲ್ಲ ಅಂತೇಳಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಸಂಧ್ಯಾ हो गई थी, बोला का छोटा भाई शंकर नारियल भरकर लाया, सुजान ने नारियल दीवार से टिकाकर रख दिया। तो क्या हो जाता है, शाम हो जाती है, उसी समय शंकर नारियल को लाता है, तो सुजान नारियल को दीवार से टिका कर रख देता है और तंबाकू भी जल जाता है। तो थोड़ी देर में भोला चारपाई भी डाल देता है, लेकिन सुजान भगत पेड़ से नीचे नहीं उठ रहा था। ಹಾಗಾದರೆ ಸಂಜೆ ವೇಳೆ ಆದಾಗ ಏನು ಎಲ್ಲ ತೆಂಗಿನಕಾಯಿಗಳನ್ನು ಶಂಕರ್ ತೊಗೊಂಬರ್ತಾ ಇದ್ದಾನೆ, ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಅಲ್ಲಿ ಸುಜಾನ್ ಎಲ್ಲವನ್ನ ಒಂದು ಕಡೆ ಇಡ್ತಾನೆ। ಆದರೆ ಸುಜಾನ್ ಆ ಮರದ ಕೆಳಗೆ ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಾ ಮಾಡ್ತಾ ಅಲ್ಲಿಂದ ಹೇಳೋದೇ ಇಲ್ಲ, ಯಾಕಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ಮಕ್ಕಳು ಎಲ್ಲ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡ್ತಿರ್ತಾರೆ, ತಂಬಾಕು ಇರ್ಬೋದು ಅಥವಾ ಚಾರ್ಪಾಯಿ ಇರ್ಬೋದು ಎಲ್ಲ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾರೆ। ಕುछ देर और गुजारी, भोजन तैयार हुआ, भोला बुलाने आया। सुजान ने कहा भूख नहीं है, बहुत मनवान करने पर भी न उठा। तब बुलाकी ने आकर कहा खाना खाने क्यों नहीं चलते, जी तो अच्छा है। तो क्या हो जाता है, बहुत सोचकर बैठ जाता है सुजान भगत पेड़ के नीचे, लेकिन जो खाना तैयार होने के बाद अपना जो बड़ा बेटा था भोला वही उसे बुलाने के लिए आता है, लेकिन वह जाने के लिए इनकारता है। उस समय उसके बाद बुलाकी आती है, तो बुलाकी बताती है कि आपका जी तो अच्छा है, खाने के लिए आ जाओ। ಹಾಗಾದರೆ ಏನಾಗ್ತಾ ಇದೆ, ಮರದ ಕೆಳಗೆ ಕೂತ್ಕೊಂಡಾಗ ಊಟ ತಯಾರಾಗುತ್ತೆ, ಹಾಗೆ ಊಟವನ್ನು ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಬೋಲಾ ಕರೀಲಿಕ್ಕೆ ಬರ್ತಾನೆ, ಆದರೆ ಇವನು ಹೋಗೋದಿಲ್ಲ ಸುಜಾನ್ ಭಗತ್। ಅಂಥ ವೇಳೆಯಲ್ಲಿ ಮತ್ತೆ ಬುಲಾಕಿ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ। सुजान को सबसे अधिक क्रोध बुलाकी ही पर था। तो सुजान को बहुत क्रोध किसके पर आता है, बुलाकी पर आता है, और ಅವನಿಗೆ ಬಹಳಷ್ಟು ಸಿಟ್ಟು ಬುಲಾಕಿಯ ಮೇಲೆ ಬರ್ತಾ ಇದೆ। यह भी लड़कों के साथ है, यह बैठी देखती रही और बोला ने मेरे हाथ से अनाज छीन लिया, इसके मुंह से इतना भी न निकला कि ले जाते हैं तो ले जाने दो। तो क्या हो जाता है, ये भी लड़कों के साथ है, क्योंकि बैठते बैठते देख रही थी, बोला अनाज छीन लिया, लेकिन एक बात भी न बताई, क्योंकि अगर भिक्षा देते हैं तो देने दो, क्योंकि घर के बड़े अधिकारी है या घर के संपत्ति को इन्होंने ही इतना बनाया है। ಹಾಗಾದರೆ ಇವಳು ನನ್ನ ಮುಖವನ್ನು ಫಸ್ಟು ಮೊದಲು ಅವನ ಹೆಂಡತಿಯ ಮೇಲೆ ಅವನಿಗೆ ಸಿಟ್ಟು ಬರುತ್ತೆ, ಯಾಕಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಪರಿಶ್ರಮವನ್ನು ನಾ ಮಾಡಿದೆ, ಆದರೂ ಸಹಿತ ಇವಳು ಏನು ಮಾಡಿದ್ದಾಳೆ, ನಾ ಭಿಕ್ಷೆಯನ್ನು ನನ್ನ ಕೈಯಿಂದ ಕಸಿದ್ಕೊಂಡ್ರೂ ಸಹಿತ ಇವಳು ಏನು ಹೇಳಲಿಲ್ಲ। लड़कों को न मालूम हो कि मैंने कितने श्रम से यह गृहस्थी जोड़ी है, पर यह तो जानती है। तो देखिए लड़कों को तो पता नहीं था कैसे मैंने परिश्रम किया या विभूति को हासिल किया, लेकिन इसको तो पता था। ಹಾಗಾದರೆ ಹುಡುಗರಿಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ನಾನು ಏನು ಮಾಡಿದ್ದೀನಿ, ಎಷ್ಟು ಪರಿಶ್ರಮವನ್ನು ಮಾಡಿದ್ದೀನಿ ಅಂತೇಳಿ, ಆದರೆ ಇವ್ರಿಗೆಲ್ಲರಿಗೂ ಇವಳಿಗೆ ಗೊತ್ತಿದೆ, ಆದರೂ ಸಹಿತ ಅವಳು ಏನು ಮಾಡಿದ್ದಾಳೆ, ನನ್ನನ್ನು ಅಥವಾ ನನ್ನಿಂದ ಭಿಕ್ಷೆಯನ್ನು ಕಸಿದುಕೊಂಡಿದ್ದಾಳೆ। दिन को दिन और रात को रात नहीं समझा। तो देखिए दिन रात कहकर मैंने परिश्रम किया, लेकिन आज ये लोग मुझे इनकार चुके हैं। ಆದರೆ ಹಗಲು ರಾತ್ರಿ ಅನ್ನಲಾರದೆ ಎಲ್ಲರೂ ಪರಿಶ್ರಮವನ್ನು ಮಾಡಿದ್ದೇವೆ, ಆದರೆ ಇವರು ಏನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ನನ್ನಿಂದ ಅಧಿಕಾರವನ್ನು ಕಸಿದುಕೊಂಡಿದ್ದಾರೆ। बादों की अंधेरी रात में मड़ैया लगा के जुआर की रखवाली करता था, जेठ बैसाखी दोपहर में भी दम न लेता था, और अब मेरा घर पर इतना भी अधिकार नहीं है कि भीख तक दे सकूं। बादों यानी महीने का नाम है, कन्नड़ में जो आ जाता है भाद्रपद कहते हैं, और मड़ैया झोंपड़ी होती है, जुआर यानी जो ज्वार होता है, और जेठ बैसाखी यानी जेठ बैसाखी कन्नड़ में कहा जाता है ज्येष्ठ वैशाख, ये जो महीनों के नाम है। ಬಾದು ಅಂದರೆ ತಿಂಗಳ, ಭಾದ್ರಪದ ಅಥವಾ ಮಡಯ್ಯ ಗುಡಿಸಲಿರ್ಬೋದು, ಜುವಾರ್ ಅಂದರೆ ಜೋಳ, जेठ बैसाखी ज्येष्ठ वैशाख तिंगड़ू। तो क्या हो जाता है, वह बताता है मैंने कैसे परिश्रम किया। बादों की अंधेरी रात में मैंने मड़ैया लगाकर ज्वार की रखवाली करता था, और जो जेठ बैसाखी दोपहरी में भी मैं कभी दम न लेता था, बहुत परिश्रम करता था, लेकिन आज मेरे अधिकार से अधिकार
दूर हो गया है हाथ से. ಹಾಗಾದರೆ ನಾನು ಜ್ಯೇಷ್ಠ ವೈಶಾಖ ಭಾದ್ರಪದ ಯಾವುದೇ ತಿಂಗಳಲ್ಲಾರದೆ ಗುಡಿಸಲನ್ನು ಹಾಕ್ಕೊಂಡು ಆ ಜೋಳದ ಒಂದು ರಖವಾಲಿಯನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೆ. ಆದರೆ ಇವತ್ತು ನನ್ನಿಂದ ಅಧಿಕಾರ ದೂರ ಆಗಿದೆ. ಮಾನಾಕಿ भीख इतनी नहीं दी जाती, लेकिन इनको तो चुप रहना चाहिए था, चाहे मैं घर में आग ही क्यों न लगा देता. अगर पता था क्योंकि मैं घर का बड़ा हूँ, अधिकारी हूँ, मैं आग ही लगा देता तो भी अच्छा था, लेकिन इन लोगों को चुप रहना था. ಹಾಗಾದರೆ ನಾನು ಏನೇ ತಪ್ಪು ಮಾಡಲಿ ಅಥವಾ ನಮ್ಮ ಮನೆಯ ಹಿರಿಯ ಅಧಿಕಾರಿ ನಾನು, ಹಾಗಾದರೆ ಇವರು ಸುಮ್ಮನಿರಬೇಕಾಗಿತ್ತು. ಆದರೆ ನನ್ನಿಂದ ಏನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಭಿಕ್ಷೆಯನ್ನು ಕಸಿದುಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. कानून से भी तो मेरा कुछ होता है, मैं अपना हिस्सा नहीं खाता, दूसरों को खिला देता हूँ, इसमें किसी के बाप का क्या साझा. देखिए मैं कभी भी अगर मेरे हिस्से को नहीं खाता हूँ तो दूसरों को खिला सकता हूँ ना, ये तो मेरा हक है. इसमें दूसरों का क्या साझा, यानी दूसरों का भाग क्या है मेरे जो अधिकार में. ಹಾಗಾದರೆ ನಾನು ನನ್ನ ಒಂದು ಪಾಲನ್ನು ನಾನು ಉಣ್ಲಿಲ್ಲ ಅಂದರೂ ಬೇರೆಯವ್ರಿಗಾದರೂ ತಿನ್ನಿಸ್ಬೋದು. ಆದರೆ ಇವರು ಕಾನೂನಿನ ಪ್ರಕಾರ ಬೇರೆಯವ್ರಿಗೆ ಏನಾದರೂ ಕೊಡ್ಬೋದು ನನ್ನ ಪಾಲನ್ನು. ಇವ್ರು ಯಾಕೆ ನನ್ನ ಇದರಲ್ಲಿ ಪಾಲನ್ನು ತಗೊಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂಥೇಳಿ ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ ಸುಜಾನ್. अब इस वक्त मनाने आई है, इसे मैंने फूल की छड़ी से भी नहीं छुआ, नहीं तो गांव में ऐसी कौन औरत है जिसने कसम खिलाते न खाई हो, कभी खड़ी निगाह से देखा तक नहीं. तो सोचता है अरे मैं अपनी पत्नी को इतने अच्छे तौर पर यहाँ पर देखता था, उसे खड़ी नज़र से देखा नहीं या फूल की छड़ी से छुआ तक भी नहीं. आज मेरी पत्नी मुझसे यहाँ पर ವಿರೋಧ कर रही है. ಹಾಗಾದರೆ ಇವತ್ತು ನಾನು ನನ್ನ ಹೆಂಡತಿಗೆ ಹೂವಿನ ಕಟ್ಟಿಗೆಯಿಂದ ಸಹಿತನೂ ಅವಳಿಗೆ ಹೊಡೆದಿಲ್ಲ ಅಥವಾ ಅವಳನ್ನು ಯಾವುದೇ ಒಂದು ಕೆಟ್ಟ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ನೋಡಿಲ್ಲ, ಆದರೂ ಸಹಿತ ಅವಳು ಇವತ್ತು ನನ್ನನ್ನು ಮಕ್ಕಳಿಂದ ಅಥವಾ ಅಧಿಕಾರದಿಂದ ದೂರ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ. रुपये पैसे लेना देना सब इसी के हाथ में दे रखा था, अब रुपये जमा कर लिए हैं तो मुझी में से घमंड करती है. तो क्या हो जाता है, पैसे लेन देन सारा कुछ मैं इसी के हाथ में दे रखा था, आज ये पैसे लेकर मुझ पे घमंड कर रही है. ಇವತ್ತೇನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ ಅಂತಂದರೆ, ಎಲ್ಲ ಹಣ ಇರ್ಬೋದು ಅಥವಾ ಅಧಿಕಾರ ಇವಳ ಕೈಲಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದೆ ನಾನು, ಆದರೆ ಎಲ್ಲ ಹಣವನ್ನು ಇವತ್ತು ಜಮಾ ಮಾಡಿಕೊಂಡು ನನ್ನ ಮೇಲೆ ಅಹಂಕಾರವನ್ನು ತೋರಿಸ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ. अब इसे बेटे प्यारे हैं, मैं तो निखट्टू लुटाऊ घर फूंकू गोंगा हूँ. तो क्या हूँ, आज इसे बेटे बहुत अच्छे लगने हैं, लेकिन मैं क्या हो गया हूँ, आज एक निकट्टू हो गया हूँ, लुटाऊ हो गया हूँ और घर फूकू यानी ನಿರುಪಯೋಗಿ हो गया हूँ. ಹಾಗಾದರೆ ಇವತ್ತು ಇವಳಿಗೆ ಮಕ್ಕಳು ಬಹಳ ಪ್ರೀತಿಯಿಂದ ಕಾಣ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಆದರೆ ನಾನು ಮಾತ್ರ ನಿಕಟ್ಟು ಲುಠಾವು ಆಗಿದ್ದೇನೆ. ಘರ್ ಫೂಕು ನಿರುಪಯೋಗಿ ಅಥವಾ ಲುಠಾವು ಹಾಳು ಮಾಡುವಂಥವನು ಸುಳ್ಳುಗಾರನಾಗಿದ್ದೇನೆ. ಮೇರಿ इसे क्या परवाह, तब लड़के न थे जब बीमार पड़ी थी और मैं गोद में उठाकर बैठ के घर ले गया था. आज इसके बेटे हैं और यह उसकी माँ है, मैं तो बाहर का आदमी हूँ. तो सोचता है अरे आज तो इसके पास बेटे हैं, तो जब यह बेटे नहीं थे, बीमार पड़ गई थी, मैं इसे गोद में उठाकर वैद्य यानी वैद्य के पास ले गया था, लेकिन आज यह मुझ पे ही घमंड करती है. ಹಾಗಾದರೆ ಏನಾಗ್ತಾ ಇದೆ, ಯಾವಾಗ ಇವಳ ಕಡೆ ಮಕ್ಕಳಿರಲಿಲ್ಲೋ ಅಥವಾ ಇವಳಿಗೆ ಹುಷಾರಿರಲಿಲ್ಲೋ ನಾನೇ ಇವಳಿಗೆ ವೈದ್ಯರ ಕಡೆ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದೆ, ಆದರೆ ಇವತ್ತು ಇವಳು ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ, ಮಕ್ಕಳ ಬಂದ ಕಾರಣ ನನ್ನ ಮೇಲೇನೆ ಸಹಿತ ತನ್ನ ಕೋಪವನ್ನು ಅಥವಾ ಸಿಟ್ಟನ್ನು ವ್ಯಕ್ತಪಡಿಸ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ. मुझसे घर से मतलब ही क्या, बोला अब खा पी कर क्या करूँगा, हल जोतने से रहा, फावड़ा चलाने से रहा, मुझे खिलाकर दाने को क्यों खराब करोगी, रख दो बेटे दूसरी बार खाएंगे. तो सुजान गुस्से से बताता है, देखो अब मैं खाना खाकर कुछ नहीं करूँगा, क्योंकि मुझे फावड़ा या खुदाल या हल जोतने के लिए नहीं आता है, तो मैं खाना क्यों खाऊंगा. चलो और जो खाना बचा हुआ है उसे रख दो, आपके बेटे दूसरी बार खा लेंगे. ಹಾಗಾದರೆ ನನಗೆ ಊಟ ಬೇಡ, ಯಾಕಪ್ಪ ಅಂದರೆ ನನಗೆ ಹಲ್ ನೇಗಿಲನ್ನು ಹಿಡಿಲಿಕ್ಕಾಗೋದಿಲ್ಲ, ಪಾವಡ ಅಥವಾ ಸಲಕೆಯನ್ನು ಹಿಡಿಲಿಕ್ಕಾಗೋದಿಲ್ಲ. ಹಾಗಾದರೆ ನನಗೆ ಯಾಕೆ ಊಟ ಕೊಡ್ತೀಯ, ನನಗೆ ಬೇಡ ಊಟ, ಆ ಊಟವನ್ನು ಇಟ್ಟು ನಿನ್ನ ಬೇರೆ ಮಕ್ಕಳು ಮತ್ತೊಂದು ಸಾರಿ ತಿಂತಾರೆ. ಬುಲಾಕಿ तुम तो जरा जरा सी बात पर थिनक जाते हो, सच कहा है बुढ़ापे में आदमी की बुद्धि मारी जाती है. बोला ने इतना तो कहा था कि इतनी भीख मत ले जाओ या कुछ और. बुला की बताती है, अरे ये छोटी सी बात के ऊपर इतना गुस्सा हो रहे हो, थिनक रहे हो, क्योंकि
बुढ़ापे में आदमी की बुद्धि मारी जाती है। इसे अंडरलाइन कीजिए, किसने किसे कहा या आरसी के लिए आ जाता है तो वहाँ पर अरे भोला का क्या कहा आपको, बस भिक्षा थोड़ा दे देना, लेकिन आपने क्या किया, बहुत ज़्यादा दे दिया. ಆಗ ಬುಲಾ ಕೇಳ್ತಾಳೆ, ಸಣ್ಣ ಸಣ್ಣ ಮಾತಿಗೆ ನೀನು ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದೀಯಾ, ಸಿಟ್ಟಾಗ್ತಾ ಇದೀಯಾ. ಆದರೆ ಮನುಷ್ಯನಿಗೆ ಯಾವಾಗ ಮುದುಕನಾಗ್ತಾನೆ ಅವನ ಬುದ್ಧಿ ಎಲ್ಲವೂ ಮರೆಯಾಗ್ತಾ ಇದೆ ಅನ್ನುವ ಹಾಗೆ ನೀನು ಏನು ಮಾಡಿದೀಯಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ಆ ಬುದ್ಧಿ ಹೋದ ಹಾಗೆ ಏನು ಹೇಳಿದ್ದಾನೆ ನಿನಗೆ, ಆ ಬೋಲ ಕೇವಲ ಭಿಕ್ಷೆನ ಸ್ವಲ್ಪ ಕೊಡೊಂದಿದ್ದಾನೆ, ಆದರೆ ನೀನೇನು ಮಾಡ್ತಾ ಇದೀಯಾ, ಬಹಳಷ್ಟು ಕೊಟ್ಟಿದ್ದೀಯಾ. सुजान, हाँ बेचारा इतना कहकर रह गया. तो सुजान बताता है, हाँ बेचारा रह गया, तुम्हें तो मजा तब आता जब वो ऊपर से 2-4 डंडे लगा देता. क्यों, अगर यही अभिलाषा है तो पूरी कर लो. भोला खा चुका होगा, बुला लो. नहीं, भोला को क्यों बुलाती हो, तुम ही ना जमा दो 2-4 हाथ, इतनी कसर है वह भी पूरी हो जाए. तो सुजान बहुत गुस्से से बताता है, अरे अगर आपकी अभिलाषा है तो भोला इतना तो कहा था, इस बात को कह रही हो, क्या भोला मुझे 2-4 डंडे लगा देता तब अच्छा लगता. तो अगर अच्छा लगता है शायद भोला खा चुका होगा, बुला दो, यानी मुझे वो लकड़ी लेकर मार देगा, वरना उसे क्यों बुलाती हो, तुम ही मुझे मार दे दो. ಆಗ ಸುಜಾನ್ ಸಿಟ್ಟಿನಿಂದ ಹೇಳ್ತಾನೆ, ಯಾಕೆ ಬೋಲ ನನ್ನ ಕರೀತಿದ್ಯಾ, ಹಾಗಾದ್ರೆ ಅಷ್ಟೇ ಹೇಳಿದಾನ, ಹಾಗಾದ್ರೆ ಅದು ಬೇಡ, ಅವನನ್ನ ಕರೆದು ಬಿಡು, ಅವನು ಕರೆದ್ರೆ ನನಗೆ ಹೊಡಿತಾನೆ, ಅಥವಾ ಅವನು ಹೊಡಿಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರು ನೀನಾದ್ರೂ ಹೊಡಿ, ಇನ್ನು ನಿಂದು ಕಸರ್ ದೋಷ ಇರ್ಬೋದು ಅಂತೇಳಿ ತನ್ನ ಒಂದು ಏನು ಅವನಿಗೆ ಮನಸ್ಸಿಗೆ ದುಃಖ ಆಗಿತ್ತು ಎಲ್ಲ ದುಃಖವನ್ನ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಬುಲಾಕಿ, हाँ और क्या, यही तो नारी का धर्मी है, अपने बाग सराओ की मुझ जैसी सीधी औरत पाली, जिस बल पर चाहते हो बिठाते हो, ऐसी मुंह जोर होती तो तुम्हारे घर में एक दिन भी निबाह न होता. मुंह जोर, ज्यादा बातें करने वाली. तो बुलाकी बताती है, अरे आपको मेरी जैसी पत्नी मिली है तो आपका भाग्य बहुत अच्छा है, आपके भाग्य को सराहो, क्योंकि मेरी जैसी सीधी सादी औरत मिली है, वरना ऐसे जो कोई मुंहजोर होती तो आपके साथ हमेशा झगड़ा करती. ಹಾಗಾದ್ರೆ ಬುಲಾ ಕೇಳ್ತಾಳೆ, ನಿನಗೆ ನನ್ನ ಹಾಗೆ ಒಳ್ಳೆಯ ರೀತಿಯ ನಾರಿ ಸಿಕ್ಕಿದ್ದಾಳೆ ಅಂದರೆ ಬಹಳ ಪುಣ್ಯ, ಯಾಕಂದರೆ ನಾನು ನಿನ್ನ ಭಾಗ್ಯ ಚೆನ್ನಾಗಿದೆ, ನಿನ್ನ ಭಾಗ್ಯವನ್ನು ನೀನು ಹೊಗಳ್ಕೋಬೇಕು. ಯಾಕಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ನನ್ನಂಥ ಹೆಂಡತಿ ಸಿಕ್ಕಿದ್ದಾಳೆ, ನೀ ಎಲ್ಲಿ ಕುಂದಿರ್ಸ್ತೀಯ, ಏನು ಹೇಳ್ತೀಯ, ಎಲ್ಲ ನಿಯಮಗಳನ್ನು ಪಾಲನೆ ಮಾಡ್ತೀನಿ, ಇಲ್ಲಂದರೆ ನೀನು ಯಾರಾದರೂ ಜಗಳ ಮಾಡೋರಿದ್ದರೆ ಪ್ರತಿದಿನ ಜಗಳವನ್ನು ಆಡ್ತಾ ಇದ್ರು. ಸುಜಾನ್, हाँ भाई वह तो मैं ही कह रहा हूँ कि देवी थी और हो. ಸುಜಾನ್ बताता है, हाँ तुम देवी थी और है, ಹಾಗೂ ಹೌದು ನೀನು ದೇವತೆ ಇದ್ದಿ, ಈಗಲೂ ದೇವತೆ ಇದೀಯಾ. मैं तब भी राक्षस था, अब भी दैत्य हो गया हूँ. बेटे कमाऊ है, उनकी सी न कहोगी तो क्या मेरी सी कहोगी, मुझसे आप क्या लेना देना है. सुजान बताता है, सच तुम पहले भी देवी थी, आज भी देवी है, मैं पहले भी राक्षस था, आज भी राक्षस हो गया हूँ. आज तुम्हारे बेटे बड़े हो गए हैं और बेटे कमाने लगे हैं तो तुम बेटों की बात को सुनोगी. ಹಾಗಾದ್ರೆ ನೀನೇನು ಮಾಡ್ತಾ ಇದೀಯಾ, ಮೊದಲು ನಿನಗೆ ಮಕ್ಕಳೇನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಬಹಳ ಇಷ್ಟವಾಗಿದ್ದಾರೆ, ತದನಂತರ ಇವತ್ತು ಮಕ್ಕಳು ಗಳಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಹಾಗಾದರೆ ನೀನು ಮೊದಲು ದೇವತೆ, ಈಗೂ ದೇವತೆ ಇದೆಯಾ, ಆದರೆ ನಾನು ಈಗೂ ರಾಕ್ಷಸ, ಮೊದಲು ರಾಕ್ಷಸ ಇದ್ದೆ, ಹಾಗಾಗಿ ನಿನ್ನ ಮಕ್ಕಳು ಇವತ್ತು ಗಳಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ನಿನಗೆ ಮಕ್ಕಳು ಬಹಳ ಇಷ್ಟ ಆಗಿದ್ದಾರೆ. ಬುಲಾಕಿ, तुम झगड़ा करने पर तुले बैठे हो और मैं झगड़ा बचाती हूँ कि 4 आदमी हंसेंगे, चलकर खाना खा लो सीधे से, नहीं तो मैं जाकर भूखी सो रहूँगी. तो बुलाकी बताती है, अच्छा चलो मैं झगड़े को बचाने की बात करती हूँ, लेकिन तुम झगड़ा आगे बढ़ाते हो, अभी खाना खाकर सो जाओ, क्योंकि जो लोग हंसेंगे वरना मैं भी ಭೂಕಿ ಸೋ ಜಾऊंगी. ಹಾಗಾದರೆ ಇವಾಗ ಊಟವನ್ನು ಮಾಡಿ ಸುಮ್ಮನೆ ಮಲಗ್ಬಾ, ಯಾಕಪ್ಪ ಅಂದರೆ ನಾನು ಜಗಳ ಕಡಿಮೆ ಮಾಡ್ಬೇಕಂತೇಳಿ ನಿನಗೆ ಮಾತನಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ಆದರೆ ನೀನೇನು ಮಾಡ್ತಾ ಇದೀಯಾ, ಜಗಳವನ್ನು ಹೆಚ್ಚಿಗೆ ಮಾಡ್ತಾ ಇದೀಯಾ. ಇವಾಗ ಹೋಗೋಣ. ಸುಜಾನ್, तुम भूखी क्यों सो रहोगी, तुम्हारे बेटों की तो कमाई है, हाँ मैं बाहरी आदमी हूँ. सुजान बताता है, अरे तुम क्यों भूखी सो जाओगी, अरे मैं तो बाहरी आदमी हूँ, भूखा सो जाऊंगा, लेकिन तुम
खाना खाकर सो जाओ क्योंकि तुम्हारे बेटों की कमाई ಹಾಗಾದ್ರೆ ನಿನ್ನ ಮಕ್ಕಳು ಗಳಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ನೀನೇನ್ ಮಾಡು ನಿನ್ನ ಮಕ್ಕಳ ಒಂದು ಗಳಿಕೆಯಲ್ಲಿ ಊಟವನ್ನ ಮಾಡು ಯಾಕೆ ಹಸಿವಿನಿಂದ ಮಲಗ್ತೀಯಾ बुलाकी बेटे तुम्हारे भी तो है तो बुलाकी बताती है अरे मेरे अकेले बेटे आपके बेटे हैं ಹಾಗಾದ್ರೆ ನಿನ್ನ ಮಕ್ಕಳು ಇದಾವಲ್ಲ सुजान नहीं मैं ऐसे बेटों से बाज आया किसी और के बेटे होंगे मेरे बेटे होते तो क्या मेरी दुर्गति होती सुजान बताता है अरे ऐसे बेटों से मैं बाज आया वंचित हो गया क्योंकि मुझे ऐसे बेटे पसंद नहीं है ಹಾಗಾದ್ರೆ ನನಗೆ ಇಂಥ ಮಕ್ಕಳಿಂದ ನಾನು ವಂಚಿತನಾಗಿದ್ದೀನಿ ಇಂಥ ಮಕ್ಕಳು ಬೇಡ ನನಗೆ ಯಾಕಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಇಂಥ ಮಕ್ಕಳು ಇದ್ರೆ ಇವತ್ತು ನನಗೆ ಇಂಥ ದುರ್ಗತಿ ಬರ್ತಾ ಇರಲಿಲ್ಲ ಇವರು ನನ್ನ ಮಕ್ಕಳಲ್ಲ बुलाकी गालियां दोगे तो मैं भी कुछ कह बैठूंगी सुनती थी मर्द बड़े समझदार होते हैं पर तुम सबसे न्यारे हो तो बुलाकी बताती है अरे हम बातों को बढ़ाएंगे या गालियों को बढ़ाएंगे बहुत बुरा लगेगा लेकिन चलो अभी खाना खा लो मैं समझी थी मर्द बड़े समझदार होते हैं आप तो बहुत न्यारे हो अलग हो विचित्र हो ಹಾಗಾದ್ರೆ ನಾನು ಸಹಿತ ಅವರನ್ನ ಮಕ್ಕಳನ್ನ ಬೈತಾ ಇದ್ರೆ ಮನೆಯಲ್ಲಿ ಬೇರೆ ಒಂದು ಗತಿನೇ ಬರುತ್ತೆ ಘಟನೆನೇ ನಡೆಯುತ್ತೆ ಆದರೆ ನನಗನ್ನಿಸ್ತಾ ಇತ್ತು ಏನು ಮರ್ದ್ ಗಂಡು ಮಕ್ಕಳು ಬಹಳಷ್ಟು ತಿಳುವಳಿಕೆಯಲ್ಲಿ ಇರ್ತಾರೆ ಅಂದ್ರೆ ಆದ್ರೆ ನೀನು ವಿಚಿತ್ರವಾಗಿದೀಯಾ आदमी को चाहिए कि जैसा समय देखे वैसा काम करे तो आदमी को क्या है जैसा समय आता है समय के साथ हम लोगों को चलना पड़ता है इसे अंडरलाइन कीजिए आरसी के लिए ಮನುಷ್ಯನಿಗೆ ಯಾವಾಗಲೂ ಸಮಯದ ಜೊತೆ ನಡಿಬೇಕು ಸಮಯ ಹೇಗಿರುತ್ತೆ ಆ ರೀತಿ ನಡಿಬೇಕಾಗಿದೆ अब हमारा और तुम्हारा निबाह इसी में है कि नाम के मालिक बने रहे और वही करे जो लड़के को अच्छा लगे तो हम दोनों भी ऐसे ही रहना है घर के मालिक नाम के मालिक बनना है जो सारा कामकाज बच्चों को देना है ಹಾಗಾದ್ರೆ ಬುಲಾಕಿ ತಿಳಿಸ್ತಾಳೆ ನಮ್ಮ ಕರ್ತವ್ಯ ಏನು ನಾವಿವಾಗ ಮುದುಕರಾಗಿದ್ದೀವಿ ಎಲ್ಲ ಮಾಲೀಕರು ನಾಮಕೆ ವಾಸ್ತೆ ಕೇವಲ ಹೆಸರಿಗೆ ನಾವು ಆದ್ರೆ ಎಲ್ಲ ಕಾರ್ಯವನ್ನ ಯಾರಿಗೆ ಕೊಡಬೇಕು ಮಕ್ಕಳಿಗೆ ಕೊಡಬೇಕು ಮೈ ಯಹ ಬಾತ್ ಸಮझ गई तुम क्यों नहीं समझ पाते ಹಾಗಾದ್ರೆ ನಾ ಎಲ್ಲವನ್ನ ಕೇಳಿದ್ದೀನಿ ಅಥವಾ ಎಲ್ಲವನ್ನ ತಿಳಿದುಕೊಂಡಿದ್ದೀನಿ ನಿನಗೆ ಯಾಕೆ ಈ ಮಾತು ಅರ್ಥ ಆಗ್ತಿಲ್ಲ आपको क्यों समझ में नहीं आ रही ये जो बात है जो कमाता है उसी का घर में राज होता है ये जो अंडरलाइन कीजिए एक मार्क्स के लिए ಯಾರು ಗಳಿಸ್ತಾರೋ ಅವರದೇ ಮನೆಯಲ್ಲಿ ಅಧಿಕಾರ ಇರುತ್ತೆ ಈ ದುನಿಯಾ का दस्तूर है नियम है तो इसे क्यों भूल जाते हो आप ಹಾಗಾದ್ರೆ ಇದು ಪ್ರಪಂಚದ ನಿಯಮ ಯಾರು ಮಾಲೀಕ ಮನೆಯಲ್ಲಿ ದುಡಿತಾನೆ ಅವನದೇ ಅಧಿಕಾರ ಇರುತ್ತೆ मैं बिना लड़कों से कुछ कोई काम नहीं करती तुम क्यों अपने मन की करते हो देखो आज मैं कोई काम करती हूँ तो बच्चों को पूछ कर कहती हूँ लेकिन तुम बच्चों को पूछ कर क्यों नहीं करते हो गलत क्यों करते हो ಹಾಗಾದ್ರೆ ಇವತ್ತು ನಾವು ಒಂದು ಕೆಲಸವನ್ನ ಮಾಡಬೇಕಂದ್ರೆ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಕೇಳಿ ಮಾಡ್ತೇನೆ ಆದ್ರೆ ನೀನೇ ಯಾಕೆ ಮಕ್ಕಳನ್ನ ಕೇಳೋದಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ इतने दिनों तक तो राज कर लिया अब क्यों इस माया में पड़े हो आधी रोटी खाओ भगवान का भजन करो और पड़े रहो चलो खाना खा लो आधी रोटी खाओ भगवान का भजन करो और पड़े रहो इसे अंडरलाइन कीजिए किसने किसे कहा या आरसी के लिए तो क्या हो जाता है इतने दिनों तक हम लोगों ने राज कर लिया अब इस राज अधिकार को छोड़ दो अब इस माया से दूर आओ हम लोग अब बूढ़े हो गए हैं तो भगवान का भजन करना है आधी रोटी खाना है सो जाना है ಹಾಗಾದ್ರೆ ನಾವು ಇಷ್ಟು ದಿನ ಕೆಲಸವನ್ನ ಮಾಡಿದ್ವಿ ಎಲ್ಲವನ್ನ ಮಾಡಿದ್ವಿ ಇವಾಗ ಸುಮ್ಮನೆ ನಾವು ಏನ್ ಬೇಕಾಗಿದೆಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಏನು ನಮ್ಗೆ ರೊಟ್ಟಿ ಸಿಗುತ್ತೆ ಊಟವನ್ನ ಮಾಡಿ ಭಗವಂತನ ಸ್ಮರಣೆಯನ್ನು ಮಾಡಿ ನಿದ್ದೆಯನ್ನ ಮಾಡಬೇಕು ಅಷ್ಟೇ ಅದನ್ನ ಬಿಟ್ಟು ನಾವು ಮಕ್ಕಳಿಗೆಲ್ಲ ಅಧಿಕಾರವನ್ನ ಕೊಡಬೇಕಂತೇಳಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ ಸುಜಾನ್ तो अब मैं द्वारका कुत्ता हूँ ಹಾಗಾದ್ರೆ ನಾನು ಈಗ ಮನೆಯ ನಾಯಿ ಆದ್ನ बुलाकी बात जो थी वह मैंने कह दी अब अपने को जो चाहे समझो सुजान न उठे बुलाकी हार कर चली गई तो बुलाकी बताती है जितनी बात समझाना था मैं सारी समझा दी लेकिन आप न मान रहे हो तो मैं अब चली जाती हूँ ಹಾಗಾದ್ರೆ ಎಷ್ಟನ್ನ ಹೇಳಬೇಕಾಗಿತ್ತು ಎಲ್ಲವನ್ನ ಹೇಳಿದ್ದೇನೆ ಆದ್ರೆ ಇನ್ನು ಮುಂದೆ ನಿಮ್ಮ ಮೇಲೆ ಬಿಟ್ಟಂತಹ ಮಾತು ನೀವು ಬರಬಹುದು ಅಥವಾ बिड़ಬಹುದು तो आगे जो दृश्य में देखिए क्या बताती है सुजान के सामने अब एक नई समस्या खड़ी हो गई थी वह बहुत दिनों से घर का स्वामी था और अब भी ऐसा ही समझता रहा परिस्थिति में कितना उलटफेर हो गया था इसकी उसे खबर न थी देखिए जब सुजान भगत के सामने
और एक नई समस्या, नया होश, उमंग आ जाता है, क्योंकि वह सोचने लगा मैं पहले भी घर का स्वामी था, आज भी घर का स्वामी हूँ। जो हालात में कितना उलटफेर हो गया था उसे पता ही न था. ಹಾಗಾದ್ರೆ ಸುಜಾನ್ ಭಗತ್ಗೆ ಅನಿಸುತ್ತೆ ಏನಪ್ಪಾ ಅಂತಂದ್ರೆ ನನ್ನ ಮುಂದೆ ಮತ್ತೊಂದು ಸಮಸ್ಯೆ ಇದೆ, ಅಥವಾ ನಾನು ಯಾವ ರೀತಿ ಮನುಷ್ಯ ಇದ್ದೇನೆ ಅಥವಾ ನಾನು ಯಾವ ರೀತಿ ಧೈರ್ಯವಂತನಿದ್ದೇನೆ ಅನ್ನುವಂಥದ್ದನ್ನು ತೋರಿಸ್ಕೊಡ್ಬೇಕು. ಪರಿಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಎಷ್ಟು ಬದಲಾವಣೆ ಆಗಿದೆ. ನಾನು ಮೊದಲು ಮನೆಯ ಸ್ವಾಮಿ ಆಗಿದ್ದೆ ಅಥವಾ ಈಗಲೂ ಸ್ವಾಮಿ ಆಗಿದ್ದೀನಿ ಅಂಥೇಳಿ ತಿಳಿದುಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. लड़के उसका सेवा सम्मान करते हैं, यह बात उसे भ्रम में डाले हुए थी. लड़के उसके सामने चिलम नहीं पीते, काट पर नहीं बैठते. क्या यह सब उसके गृह स्वामी होने का प्रमाण न था? पर आज उसे यह ज्ञात हुआ कि यह केवल श्रद्धा थी, उसके स्वामित्व का प्रमाण नहीं. तो वह सोचता है सारे जो लड़के जो है मेरे दोनों, मेरे सामने पान न खाते थे, चिलम न भरते थे या बैठते नहीं थे, इसका मतलब था मुझे स्वामी बना रहे हैं, घर का अधिकारी बना रहे हैं. लेकिन वह उसे पता नहीं था, वह उसका भ्रम था. वह सच बात क्या थी? उसके अधिकार को छीन रहे थे. ಅವನು ಗೊತ್ತಿತ್ತು ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರೆ ನನ್ನ ಮನೆಯ ಮಕ್ಕಳು ಅಧಿಕಾರವನ್ನು ಕಸಿದುಕೊಳ್ತಾ ಅಥವಾ ಕಸಿದುಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ನನ್ನ ಮುಂದೆ ಕೂತ್ಕೊಳ್ತಾ ಇಲ್ಲ, ಅಥವಾ ನೀರನ್ನು ಕುಡಿತಾ ಇಲ್ಲ, ಊಟವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ, ಚಾರ್ಪಾಯಿಯನ್ನು ಎತ್ತುತ್ತಾರೆ ಅಥವಾ ನನ್ನ ದೋತ್ರವನ್ನು ತೊಳಿತಾರೆ. ಇವೆಲ್ಲ ನನಗೆ ಅಧಿಕಾರವನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂಥೇಳಿ ಭ್ರಮೆಯಲ್ಲಿದ್ದೆ. ಆದರೆ ಇವತ್ತು ಅನ್ನಿಸ್ತಾ ಇದೆ ಇವರೆಲ್ಲರೂ ನನ್ನ ಒಂದು ಅಧಿಕಾರವನ್ನು ಕಸಿದುಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ಮಾಡಿದಂತಹ ಕುತಂತ್ರವಿದೆ. पर आज उसे यह ज्ञात हुआ कि केवल श्रद्धा थी, उसके स्वामित्व का प्रमाण नहीं. तो आज उसे पता चलता है ये मेरे ऊपर रहने वाली श्रद्धा नहीं थी, आज ये लोग मेरे अधिकार को छीनने का काम किया है, ನನ್ನ ಅಧಿಕಾರವನ್ನು ಕಸಿದುಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನವನ್ನ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. अब तक जिस घर में राज्य किया उसी घर में पराधीन बनकर वह नहीं रह सकता. उसको श्रद्धा की चाह नहीं, सेवा की भूख नहीं, उसे अधिकार चाहिए. वह इस घर पर दूसरों का अधिकार नहीं देख सकता, मंदिर का पुजारी बनकर वह नहीं रह सकता. वह सोचता है जिस घर में मैं राज्य किया उस घर में मैं पराधीन, दूसरों के अधीन में नहीं रह सकता, क्योंकि मुझे श्रद्धा या उनका गौरव नहीं चाहिए, मुझे अधिकार चाहिए. तो फिर से अपने मन को ಪರಿವರ್ತನ करता है. ಹಾಗಾದರೆ ಅವನು ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಾನೆ, ನನಗೆ ಯಾವ ಮನೆಯಲ್ಲಿ ಅಧಿಕಾರವನ್ನು ಮಾಡದೆ ಅದೇ ಮನೆಯಲ್ಲಿ ಪರಾಧೀನ, ಬೇರೆಯವರ ಅಧಿಕಾರದಲ್ಲಿ ಇರಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. ಯಾಕಂದರೆ ಮಕ್ಕಳು ನನಗಿಂತ ಸಣ್ಣವರಿದ್ದಾರೆ, ನನಗೆ ಅವರ ಶ್ರದ್ಧೆ ಗೌರವ ಬೇಡ, ಅಥವಾ ನನಗೆ ಅಧಿಕಾರ ಬೇಕು ಅಂಥೇಳಿ ತನ್ನ ಮನಸ್ಸನ್ನು ಪರಿವರ್ತನೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ ಸುಜಾನ್ ಭಗತ್.